सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना. कसे तुम्ही सर्व बरे आहेत ना? तुम्ही सर्व बरे आहात आणि मी बरी आहे. आपल्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वरामुळे प्रियजनांनो त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची उपकार स्तुती त्याची आराधना करत त्याच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे. जिवंत वचन. वचन म्हणजे काय? खरं वचन म्हणजे काय? प्रॉमिस. देवाचं प्रॉमिस, देवाचं लव लेटर, देवाच्या प्रीतीचा पत्र वाचण्यासाठी आपण वळूया प्रियजनांनो त्याच्या जिवंत वचनाकडे. जे वचन आहे सदा के लिए सच. सुपर बुक प्रियजनांनो. सुंदरसं मला आज परमेश्वराने मार्गदर्शन केलेले मार्क कृत सुवर्तमान याचा 12वा अध्याय 20 ते 26. सुंदरसं मार्गदर्शन केलेले परमेश्वराने प्रियजनांनो की आपण देवावर विश्वास ठेवावा. प्रभू येशू मसीह जेव्हा जात असतात तिथे एक अंजीरचा झाड असतो आणि तो अंजीरचा झाड असतो आणि तो निष्फळ असतो. प्रभू येशू मसीहला भूक लागते आणि तो त्याच्या जवळ येतो आणि त्याला फळ नाही मिळत. फक्त झाड असं आहे, फक्त झाड आहे, फुलं आहे आणि त्याच्यामध्ये फळ नाही आहे. प्रियजनांना तर प्रभू येशू मसीहला दुःख वाटते. प्रभू येशू मसीह मग त्याला श्राप देतात की यापुढे कोणीही तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. म्हणजे बघा, पानस मिळाले त्याला फक्त आणि त्याला फळ नाही मिळाले प्रियजनांनो. आणि मग प्रभू येशू मसीहनं त्याला एक शब्द बोलला, यापुढे कोणीही तुझे फळ कधी न खाओ. आणि मग तो झाड कसा होऊन जातो? तो झाड, अंजिराचे झाड, मुळापासून, मूळ जे असते ना ते झाडाचं, अंजिराच्या झाडाचं, अंजिराचं झाड म्हणजे काय प्रियजनांनो? असं त्याला हे असते, काय म्हणतात, आपले सपोर्ट देतात ना त्याला, असं वेल असं वेल असते अंजिराच्या झाडाचा. तर तो वेल आणि मुळासकट तो सुकून जातो प्रियजनांनो, वाळून जातो, एकदम वाळून जातो. आणि मग तेव्हा पित्र म्हणतो, बघा गुरुजी, तुम्ही या झाडाला श्राप दिलताना आणि हा झाड आता वाळून गेला. मग प्रभू येशू मसीह म्हणतात, प्रभू येशू मसीह खूप महान असं वचन आपल्याला त्यांनी दिलं प्रियजनांनो. ते म्हणजे बघा, हे आपल्या ख्रिस्ती विश्वासू जे खरे ख्रिस्ती, खरं येशू मसीहला ओळखतात, ते हे वचन आपल्या घरामध्ये रोज म्हणतील. ते वचन म्हणजे काय? बघा, देवावर विश्वास ठेवा. पहिलंच काय बोल आहे? देवावर विश्वास ठेवा. प्रभू येशू मसीहचे शब्द येथे, प्रभू येशू मसीहचं हे वचन आहे. प्रभू येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. हे विश्वासाचे सामर्थ्य आहे. हेडिंग आहे प्रियजनांनो, विश्वासाचे सामर्थ्य. विश्वास जर आपण धरतो तर त्याचं किती सामर्थ्य आहे? देवाच्या वचनावर. वचन काय? प्रभू येशू मसीह जो वर्ड आहे, वर्ड प्रारंभी शब्द होता. शब्द म्हणजे प्रभू येशू मसीह होता आणि तो शब्द देवासह होता. म्हणजे प्रभू येशू मसीह देवासह होता आणि तो शब्द देहधारी झाला आणि तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये, आपणामध्ये त्यांनी वस्ती केली. आणि तो आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रियजनांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो वचन आहे, जो शब्द आहे, जो आदिवांत आहे, जो अल्फा व ओमेगा आहे, तो काय म्हणतो आपल्याला? बघा, तो म्हणतो देवावर विश्वास ठेवा. देव कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. देवावर विश्वास ठेवा. आणि हे खचित सांगतो. प्रभू येशू मसीह जेव्हा खचित सांगतात ना, तेव्हा ते म्हणजे खूप मेन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप मेन गोष्ट आहे ती. प्रभू येशू मसीह जेव्हा वचनामध्ये जेव्हा ते त्यांच्या दाखल्याच्या द्वारे आपल्याला एक्झाम्पल सांगतात, ते वचन फार इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे प्रियजनांनो. आणि ते वचन म्हणजे बघा व्हेरी इम्पॉर्टंट. काय VAIMP मी स्कूलमध्ये जेव्हा मला टीचर लोक सांगा स्टुडंट्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, तर VAIMP पटकन लिहायचे मी आणि पटकन असा स्टार बनवून टाकायचे की बाबा हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रभू येशू मसीह जेव्हा सांगतात मी तुम्हाला खचित सांगतो, ते म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे काय, देवावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवणार, हा पहिले काय विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही म्हणाल, जर कोणी पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कोणी जो कोणी या डोंगराला, जो कोणी लिहिल्या, जो कोणी या डोंगराला, जो पण व्यक्ती, हा जो लिहिलेला ना परमेश्वराने, खूप खूप महत्वाचा शब्द आहे. जो जो कोणी, जो कोणत्याही जातीचा असो, तो कोणताही असो, मांग देड चमार बामन भट कोणत्याही जातीचा असो, जो कोणी जो कोणी जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही होणार, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. है ना. जो कोणी, हा हे जो शब्द आहे ना परमेश्वराचा शब्द म्हणजे काय, प्रभू येशू मसीह. हा प्रभू येशू मसीह जो आहे ना, हा म्हणतो तो इतकं गोड वाटते ना प्रियजनांनो. जो कोणी कोणी हो, जो कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याला काय काय देतो परमेश्वर बघा. त्याच्यावर विश्वास जर ठेवतो आपण, शब्द विश्वास, शब्द म्हणजे काय, प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीहवर जर विश्वास आपण ठेवतो तर या समुद्राला, या डोंगराला, हे जे डोंगर आहे आणि हे समुद्र मी थोडस बनवलंय ड्रॉइंग, एक्झाम्पल हा प्रियजनांनो. हे जे समुद्र आहे आणि हा जो डोंगर आहे मोठा, हा मोठा डोंगर आहे, हा छोटा डोंगर आहे. आपल्या जीवनातले समजा हे गोलियत आहेत, गोलियत. आपल्या जीवनातले संकट जे पण येतात, संकट, कर्ज, आपल्यावरती कर्ज आले, संकट आले, बेरोजगारी आली, घरामध्ये अन्नधान्य नाही आलं, पगार लवकर नाही होत, पगार टायमर होत नाही, हे सारे संकट काय आहेत, गोलियत. आपल्या जीवनातले हे संकट गोलियत आहेत. आणि आपल्यासाठी काय ते डोंगर. या डोंगराला आपल्याला काय करायचंय, देवावर विश्वास ठेवायचा. पहिला नंबर, फर्स्ट नंबर काय, देवावर विश्वास ठेवायचा आहे. पूर्ण अंतःकरण आहे, पूर्ण अंतःकरण जीवात्मेनं पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की माझा प्रभू येशू मसीह जो खरा जिवंत देव आहे, मला त्याच्यावर पूर्ण भाव, मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. माझ्या प्रभू येशू मसीहवर माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्ण भरोसा माझ्या जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो की हा माझ्या जीवनातला जो काही डोंगर आहे, जो काही आलेला जो सैतान आहे, जो कोणी हा दुष्ट सैतान आहे, हा जो डोंगरासारखा गोलियत आलेला आहे, त्याला मी इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट हुकूम देतो की तिने उपटून त्या समुद्रात गळून जावे, पूर्ण विश्वास ठेवून. आणि ते विश्वास धरून आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, बघा काय लिहिलेलं आहे, प्रभू येशूच्या मुखातून निघालेले हे वचन म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट वचन आहे आपल्यासाठी. समुद्रात टाकला जा असे म्हणे, आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता. शंका नाही बाळगायची आपल्याला. ही जी शंका आहे ना, याला फिनिश करायचं. शंका न बाळगता विश्वास ठेवतो, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. शब्द काय आहे, प्रभू येशू मसीह आहे ना. शब्द कोण आहे, प्रभू येशू मसीह. आणि त्या शब्दावर आपण विश्वास ठेवतो, म्हणजे प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवतो आपण, आहे ना प्रियजनांनो. हा प्रभू येशू मसीह, हा प्रभू येशू ख्रिस्त, हे सर्व आपल्या जीवनातले डोंगर येशूच्या नावात, नासोर येशूच्या नावात आपण त्याला धमकू आणि तो दुष्ट सैतान
आणि तो दुष्ट डोंगर, तो सैतान आहे, तो येशू मसीच्या नावाने थरथर थरथर कापतो. आणि नासोरी येशूच्या नावात आपण ते सारे डोंगर उपटून त्या समुद्रात गळून जाव असा आम्ही आदेश देतो, आम्ही हुकूम करतो. आणि पूर्ण अंतकरणात विश्वास धरून आणि पूर्ण विश्वास धरून शंका न करता माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे हा मी विश्वास धरतो. आणि तो घडणार आणि ते त्याच्या शब्दाप्रमाणे त्याच्या विश्वासाप्रमाणे घडेल असं लिहिलंय बघा. त्याच्या असा विश्वास धरेल. विश्वास धरला पाहिजे आपण. विश्वास धरून त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. बघा घडून येईल. किती महान परमेश्वर आहे. आणि हे याच्यामध्ये घडून जाणार. आणि आपण शोधत राहू, अरे माझं कर्ज होतं ते देवापाने छू इन द नेम ऑफ जीसस गुल झाला, गायब झालं. कुठे गेलं कर्ज? मी पटापट फेडलं. कसं काय फेडलं मला समजलं नाही. माझे हे काम कसे काय झाले? प्रभू येशू मसीह, मला तर हे होणार नव्हतं. हे काम माझं 5 दिवसात होणार होतं. मी ॲज अ सिस्टर, ICU सिस्टर इंचार्ज, माझं जे काम असते ना, रेकॉर्डिंग सगळं अपडेट, रजिस्टर अपडेट, सगळे मस्टर्स मला अपडेट करायला लागतात. तर त्याला मला 5-6 दिवस लागायचे. आणि जेव्हा मी प्रभू येशू मसीहला प्रार्थना करायला लागले ना प्रियजनांनो, अरे ते 2च दिवसात काम व्हायला लागलं. माझ्या मम्मीला म्हणाला आणि भाऊला, अपोस्टल संजय शास्त्रीला, कसं काय बघा ना, मला कसं काय समजून राहिलं. प्रभू येशू मसीह माझे सारे कामं करून देऊ राहिला. किती अद्भुत पराक्रमी परमेश्वर तो आहे. बापरे प्रियजनांनो, किती त्याला धन्यवाद द्या समजत नाही. किती त्याची स्तुती करा समजत नाही. केवळ धन्यवाद, उपकार, स्तुती, त्याला आभार बस मानायचे आपल्याला. आणि धन्यवाद देत त्याच्यावर पूर्ण अंतःकरणपूर्वक विश्वास धरून, पूर्ण अंतःकरणपूर्वक विश्वास धरून शंका कुशंकाला त्या समुद्रात गाडून प्रभू येशू मसीहला पूर्ण विश्वास टाकून की माझा प्रभू येशू मसीह हे माझ्यासाठी होऊ देणार. सारे डोंगर, सारे ते दुष्ट सैतानाने आणलेले डोंगर, सारे रोगराई, ते किती 3rd डिग्री लास्ट स्टेजचा तो कॅन्सर का नसो, तो बोन कॅन्सर का नसो, तो लंग कोणत्याही कॅन्सर होतो, कोणत्याही किडनी डिसीज असो, इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, नासोर येशूच्या नावात ते सारे रोग आजार, ते सारे डोंगर मी नासोर येशूच्या नावात त्या मोठ्या समुद्रात डुबून टाकते इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आणि ते तुम्ही माझ्यासाठी घडून आणले आणि मला तू आजाद केले त्या रोगराई आजाराच्या बंधनातून. म्हणून मी तुला धन्यवाद मागते परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद मागते, प्रभू येशूच्या नावात मागते. म्हणताय आमेन. प्रियजनांनो, अशी तुम्ही प्रार्थना करा पूर्ण विश्वास ठेवून की माझा प्रभू येशू मसीह जो या जगात असताना त्यांनी वादळी वारे शांत केले, तो पाण्यावर चालला, तो समुद्रावर चालणारा परमेश्वर आहे आपला. प्रियजनांनो, आज जग काय म्हणत आहे, जग काय बोलते, काय पण बोलतील, बोलणाऱ्याला बोलू द्या. दुनिया सांगे तो सांगू दे, मने भजन करे प्रभू येशू को. दुनिया, आता दुनिया तर म्हणेल की काय प्रभू येशू कोण आहे नाही माहित त्यांना आपण क्षमा करू आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, कारण ते ओळखत नाही येशू मसीहच्या प्रीतीला, ते ओळखत नाही, ते जाणत नाही. पण तुम्ही आणि मी त्याला ओळखतो, त्याच्या प्रीतीला जाणतो, त्याच्या प्रीतीचा स्वाद मी आणि तुम्ही घेतला आहे की प्रभू येशू मसीह किती गोड आहे ना. प्रभू येशू मसीह जे चॅलेंज दिलं परमेश्वराने, ते चॅलेंज तो पूर्ण करतो. तुम्ही माझी प्रचिती घेऊन पहा, आपला परमेश्वर किती चांगला आहे, किती गोड आहे, किती आपल्या प्रतिदिना दिवसाचा भार तो वाहतो. हे वचन प्रतिदिनाचा भार तो वाहतो. मी तर माझ्या एक्सपिरियन्स मी म्हणते, माझ्या प्रति मिनिटाचा भार माझा प्रभू येशू मसीह वाहतो. प्रियजनांनो, हा अनुभव परमेश्वराने मला दिलेला आहे,
हा बदल त्यांनी माझ्या जीवनात आणलेला आहे. त्यांनी मला बदलून टाकलं. प्रियजनांनो, माझे पास्ट हिस्ट्री तुम्ही पाहाल त्याप्रमाणे आज जो माझा प्रेझेंट आहे तो फार बदललेला आहे. कारण हा बदल प्रभू येशू मसीहने घडून आणलेला आहे. जो मनुष्य, जग कोणत्याही मनुष्याला बदलू शकत नाही. मनुष्याचा स्वभाव, मनुष्याची सवय, हॅबिट ज्याला म्हणतो आपण, मनुष्याचा स्वभाव, मनुष्याची सवय, हॅबिट कोणी बदलू शकत नाही. एकच जण बदलू शकतो. एकच व्यक्ती बदलू शकतो. जगात आणि स्वर्गात केवळ एकच जण बदली करू शकतो. तो म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या हृदयांतकरण जीवात्मा, जो दगडी आहे, जो दगडाने भरलेला आहे हृदयांतकरण जीवात्मा, जो भांडणं करतो, शिव्या देतो, माऱ्या करतो, लोकांचा अहित करतो, लोकांना शिव्या शाप देतो आणि फार जे दुष्टाचे काम आहे ते सर्व करतो, तो या दगडी हृदयांतकरण जीवात्म्याला तो बदलतो. तो त्याच्या महान दुधारी तलवार, जी की दोन्ही साईडना दुधारी आहे, दुधारी म्हणजे डबल धार, दुधारी तलवाराने तो आपले दगडी हृदयांतकरण जीवात्म्याला फोडतो आणि त्याचा नवीन मांसमय हृदयांतकरण जीवात्म्याला आपल्याला तो भरतो आणि त्याच्या प्रीतीचा प्रकाश, त्याच्या प्रीतीची ज्योती आपल्याला भरभरून देतो. तेव्हा आपल्याला कळते, अरे प्रभू येशू मसीहची काय प्रीती आहे माझ्यावर, त्यांनी काय माझ्यासाठी प्राण दिला. आज मी त्याची दिवाणी झालेली आहे. प्रियजनांनो, आज प्रभू येशू मसीहची प्रीती जे ओळखते तो व्यक्ती त्याचा दिवाना होऊन जाणार. जसं गीत मध्ये म्हटलेलं आहे, सुंदर गीत आहे, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान. नाचूंगा गाऊंगा खोके अपना स्वाभिमान, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान. नाचूंगा गाऊंगा खोके अपना स्वाभिमान, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान, मेरा राजा है महान. परमेश्वर जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, आपला पवित्र त्रेक एक परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.